नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घट कधी हलवायचा आहे, देवीला कडकण्याचा नैवेद्य फुलवरा कधी दाखवायचा, कन्यापूजन कधी करायचं, 9 दिवसाचा उपवास कधी सोडायचा, उठता बसता उपवास कधी धरायचा व कधी सोडायचा, अशी बरीचशी माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्र आणि मैत्रिणींनो, हे तर 100% खरं आहे, आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य आपल्या मेहनतीवर, आपल्या नशिबावर आणि आपण वेळोवेळी घेतलेल्या डिसिजनवर अवलंबून असतं। पण आपण त्याला आणखीन अध्यात्माची जोड लावली तर आपलं नशीब उजळायला वेळ नाही लागत। अध्यात्म म्हणजे काय? आपण परमात्म्याचं नामस्मरण केलं की आपल्या सगुण तत्वांना उजाळा मिळतो आणि त्यामुळे आपलं नशीब चमकायला नक्कीच मदत होते। तर सध्या शारदीय नवरात्री उत्सव हा चालू आहे। सगळ्यांनीच आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल, अखंड दिवा लावलेला असेल। तर मंडळी, घटस्थापना करणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं घटाचं उत्थापन करणं सुद्धा महत्त्वाचं असतं। घटाची स्थापना केल्यानंतर घटाचं उत्थापन म्हणजे घट हलवले जातात, घट उठवले जातात, विसर्जन केले जातात। नवरात्रात देवीची स्थापना ही अश्विन शुद्ध प्रतिपदेला केली जाते। त्यानंतर 9 दिवस नवरात्र साजरे केले जातं। 9व्या दिवशी घट हलवले जातात आणि 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो। तर यालाच आपण विजयादशमी असं सुद्धा म्हणतो। तर मंडळी, प्रत्येक ठिकाणची कुळाचाराची पद्धत ही वेगवेगळी असते। जसा भाग बदलन तशी पद्धत सुद्धा थोडीफार वेगळी असते। त्याचप्रमाणे काही ठिकाणी 9व्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं, तर काही ठिकाणी 10व्या दिवशी केलं जातं। पण यावर्षी आपण मराठी दिनदर्शिकेनुसार 23 ऑक्टोबर 2023 वार सोमवार, नवरात्राचा 9वा दिवस, या दिवशी घट हलवणार आहोत। म्हणजे यावर्षी आपण नवमीला घट हलवायचे आहेत। 9व्या दिवशी घट हलवल्यानंतर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन करतात, तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा घटाचं विसर्जन केलं जातं। दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काय घटाचं विसर्जन केलं जातं? कारण दसऱ्याच्या दिवशी गांधी टोपीमध्ये ते धान्य उगलेलं आहे ते थोडंसं घालून देवीला सोनं लुटायसाठी जात असतात। हिरवं धान्य उगलेलं आहे ते देवीला सुद्धा वाहायचं असतं। तर आपण दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन नसतं करायचं, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घटाचं विसर्जन करायचं असतं आणि घट मात्र नवमीच्या दिवशीच आपल्याला हलवायचे आहेत। तर मंडळी, काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा घट हलवले जातात, पण आमच्या इकडे पहिल्यापासून नवमीच्या दिवशीच घट हलवले जातात। तर तुमच्या कुळाचारानुसार तुमची पद्धत जशी चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही घट हलवायचा आहे। आता पाहूया आपण ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी कधी उपवास धरायचा। तर 22 ऑक्टोबर 2023 रविवार, या दिवशी तुम्हाला अष्टमीच्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि 9व्या दिवशी घट हलवल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी घट हलवल्यानंतर 9मीच्या दिवशीच उपवास सोडायचा आहे। पण त्यापूर्वी सकाळी आपल्याला देवीची तळी भरायची। तर देवीची, तुमच्या कुलदेवीची तळी नक्की भरत जावा। नवरात्रातले 9 दिवस हे खूप पवित्र मानले जातात। तर आपण घट हलवायच्या आधी देवीची तळी भरायची। तर असं केल्याने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हमेशा आपल्यावर राहतो। तर तुम्ही तळी नक्की भरत जा, तळी भरा। त्यानंतर देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा। तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खीरपोळीचा किंवा पुरीचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर घट हलवून तुम्ही उपवास सोडू शकता। म्हणजेच 23 ऑक्टोबर 2023 वार सोमवार, खंडे महानवमी आहे या दिवशी। तर या दिवशी तुम्हाला उपवासाचं पारण करायचं आहे, उपवास सोडायचा आहे। ज्यांनी 9 दिवसाचा धरलाय त्यांनी उपवास सोडा आणि ज्यांनी उठता बसता उपवास धरलेला आहे त्यांनी सुद्धा उपवास सोडा घट हलवल्यानंतर। आता पाहूया आपण देवीला कडकण्याचा नैवेद्य म्हणजे कडकण्याचा फुलोरा कधी बांधतात। तर देवीला कडकण्याचा फुलोरा हा पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमीला सुद्धा कडकण्याचा फुलोरा बांधला जातो। तर या कडकण्याचा फुलोरा काही ठिकाणी 5 कडकण्याचा बांधतात, काही ठिकाणी 7 बांधतात, तर काही ठिकाणी 9 बांधतात। प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते। जसा थोडाफार भाग बदलल तशी पद्धत सुद्धा थोडीफार वेगळी असू शकते। तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार जे ते ह्या कडकण्याचा फुलोरा सुद्धा बांधत असतं। कडकण्याचा फुलोरा हा विषम संख्येमध्ये असावा असं म्हणतात। आपण देवीच्या मंदिरात जातो पहा, देवीला सुद्धा कडकण्याचा फुलोरा बांधलेला असतो। त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या घटाला सुद्धा फुलोरा बांधायचा असतो, कडकण्या बांधायच्या असतात। कडकण्यांची माळ बनवून घटावर बांधतात पहा। तर त्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार असतात।
कडकण्यामध्ये वेणी, फणी, कानातलं, पैंजण, बांगड्या, जोडवी, पान असं वेगवेगळे प्रकार बनवतात आणि त्याची माळ बनवून घटावरती बांधली जाते। तर आपल्या घटाला घरात तर बांधायचीच असते कडकण्या, पण देवीला जाताना तुम्ही देवीला सुद्धा कडकण्यांची माळ बनवून नेऊन बांधू शकता। मध्ये जर मंगळवार शुक्रवारी तुम्हाला ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी सुद्धा देवीची ओटी भरू शकता। तसं तर 9 दिवस आपल्याला ओटी भरता येते देवीची। आणि ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते अष्टमीला कन्यापूजन करू शकतात। अष्टमीला नाही जमलं तर तुम्ही नवमीला सुद्धा कन्यापूजन करू शकता। तर मंडळी, काहींचे असे पण प्रश्न असतात, घट उठवल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं? तर हा खूप मोठा प्रश्न आहे। नारळ आपण देवीच्या स्वरूपामध्ये स्थापित केलेला असतो पहा, तर तो नारळ फोडायचा नसतो। तो नारळ तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकता मंगल कलशावरती, नाहीतर मग तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या दरवाजावरती बांधू शकता, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या किचनमध्ये सुद्धा स्थापित करू शकता तांदळावरती। तर तो खूप पवित्र मानला जातो। तो नारळ कधी फोडू नका, आपण देवीच्या स्वरूपामध्ये पूजलेला असतो तो। आणि तुम्हाला नाहीच त्याचा कलश स्थापित करायचं तर तुम्ही सीधा जमिनीमध्ये पुरून द्या, त्याचं झाड उगल। आणि पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जन करू शकता, पण शक्यतो पाण्यामध्ये तो पटकन खराब होत नाही, सडत नाही, खूप कडक असतो तो, त्यामुळे पाणी पण खराब होतं। त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन नका करू, तुम्ही जमिनीमध्ये असं करू शकता। तर असे 3-4 ऑप्शन आहेत, जसं तुमच्या इच्छेला येईल तसं तुम्ही त्या नारळाला करू शकता, पण फोडू नका। आणि अजून एक प्रश्न असतो की आपण घट हलवल्यानंतर देवांची पूजा करू शकतो का? देवांना आंघोळ घालू शकतो का? तर आपण घरातली देवपूजा करूपर्यंत, घट हलवूपर्यंत, देवीला नैवेद्य दाखवूपर्यंत, सगळं करूपर्यंत आपल्याला 11-12 तर वाजलेले असतात। तसा पण आपला अर्धा दिवस तर गेलेलाच असतो। त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही देवांना पंचामृताने आंघोळ घालून विधिवत त्यांची पूजा करून मंदिरामध्ये त्यांची स्थापना करून पूजा करू शकता। आणि तसं पण दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सगळं मंदिर आवरायला काढायचं असतं। दसऱ्याच्या दिवशी आपण सगळ्या देवांना आंघोळ घालतो, विधिवत पूजा करतो, शस्त्रपूजा सुद्धा करत असतो, सरस्वती पूजा पण करत असतो। तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सगळ्या देवांना पंचामृताने आंघोळ घालून विधिवत पूजा करू शकता। नाहीतर तुम्हाला घट हलवल्यानंतर सगळ्या देवांना पंचामृताने आंघोळ घालून तुम्हाला मंदिरामध्ये देव स्थापित करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार। तसं तर आपण घट हलवलेलाच असतो, त्यामुळे काही हरकत नाही। तर मंडळी, 23 ऑक्टोबर 2023 वार सोमवार या दिवशी खंडे महानवमी आहे। तर या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे। आणि 24 ऑक्टोबर 2023 वार मंगळवार या दिवशी दसरा साजरा करण्यात येईल। तर मंडळी, ही काही माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर जसा भाग बदलेल तशी थोडीफार माहिती बदलत असते, तशी पद्धत सुद्धा बदलत असते। तर हा छोटासा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।